तुमसर शहर में इन दिनों दुर्घटना के मामले बढ़ते जा रहे हैं। आए दिन दुर्घटनाएं हो रही है, लेकिन प्रशासन की ओर से इसे रोकने के लिए किसी भी प्रकार की उपाय योजना नहीं की गई है। इसी को ध्यान में रखते हुए तुमसर शहर की जनता और सभी पक्ष के पदाधिकारी कार्यकर्ताओं ने मिलकर बावनकर चौक से नगर परिषद कार्यालय तक रास्ता रोको आंदोलन किया। जवळपास 20 ऍक्सिडेंटची घटना झालेली आहे आणि जवळपास त्यातून 18 घटनात लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि संपूर्ण घटना ट्रक्समुळे झालेली आहे। आणि घटनाची विशेषता आहे का ट्रक्सच्या मागच्या चक्क्यात ही घटना होत आहे आणि ज्या पद्धतीने ही घटना होत आहे त्यात जो व्यक्ती आहे, इंसान आहे, व्यक्ती जो काही असो, त्याचे शरीराच्या अंगाचे चूर ते हिस्से होत आहेत। हा अतिशय दयनीय बघण्याच्या वेळेस अतिशय भीती आणि दयनीय अवस्था ते दिसून येते। खरं तर आज पोलीस प्रशासन असो, नगरपालिका असो, महसूल प्रशासन असो, त्यांनी कुठेतरी ह्या सर्व घटनेवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे। आज ह्या विषयावर आम्ही सर्व पक्षाच्या लोकांनी आज इथे जन आक्रोश आंदोलन आणि रस्ता रोको आंदोलन केलं। त्यात आम्हाला पोलीस निरीक्षक आणि तहसीलदारचा चांगला सहभाग भेटला, परंतु तुमसरचे मुख्याधिकारी जुम्मा पेरे यांनी चांगला प्रतिसाद आम्हाला दिला नाही। त्यांनी आमची मागणी सुद्धा ऐकलेली नाही, याचा खंत आम्हाला आहे। आणि निश्चितच आमची मागणी ह्या पद्धतीची आहे का गावात 20च्या स्पीडनी हे जो हेवी व्हेकल्स आहे फक्त 20च्या स्पीडनी चालले पाहिजे। आज प्रत्येकाच्या घरी लहान चिमुकले मुलं आहेत, प्रत्येकाचे मुलं शाळा शिकायला जातात येतात, माणसाच्या मनात एक भीती निर्माण राहते। अनेक नवीन चालक आहेत, लहान लहान मुलं, ते गावात जेव्हा गाडी चालवतात तेव्हा त्यांच्या माता पिताच्या मनात एक भीतीचं वातावरण राहते का केव्हापर्यंत ते घरी वापस येतात किंवा नाही। माझाही मुलगा जवळपास 10 दिवस झालेला आहे, तो गाडी चालवणं शिकत आहे आणि कुठेतरी माझ्याही मनात एक भीतीचं वातावरण राहते का तो परत येणार किंवा नाही। अनेक लोक बाहेर कामाला जातात, काम करायला जातात, त्यांच्या पत्नीला चिंता राहते का माझा मनुष्य घर वापस बरोबर येणार की नाही। त्याकरिता आज आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं आणि पोलीस निरीक्षक आणि तहसीलदारांनी आमच्या आंदोलनाला त्यांनी आमची गोष्ट ऐकली आणि त्यांनी मान्य केलं का गावात जो हेवी व्हेकल्स आहे त्याची स्पीड मर्यादा 20 राहणार आणि गावातले संपूर्ण जो मुख्य प्रवाह रस्ते आहे त्याला बॅरिगेटिंग करणार। बॅरिगेटिंग मुळे काय, जो धावती गाडी येते ते कुठेतरी त्याला थांब भेटते आणि 20ची स्पीडची निर्धारित सिम्बॉल्स तो चौतर्फा तो गावात लावणार आहे असं पोलीस निरीक्षकांनी ग्वाही दिली। त्यानंतर ह्या गावात जे चिमुकले मुलं आहेत जो शाळेत जातात येतात त्याकरिता त्यांनी तिथल्या स्टाफला आज ते तातडीत मीटिंग घेणार आहे आणि स्टाफला ते सांगणार आहे आणि त्यांचे वॉचमॅन ते डिप्यूट करणार आहे, जेणेकरून असे मोठे इन्सिडेंट्स तुमसरात पुन्हा घडू नये असं मी आपल्याला आज इथे सांगू इच्छितो। नए साल का नया धमाका, अगर ये मौका छूट गया तो सिर्फ बचेगा अफसोस। ऐसा मैं इसलिए कह रही हूँ क्योंकि सनशाइन इंफ्रा वर्धा रोड से लगकर मौजा मोह गाँव में लॉन्च कर रहा है बम्पर सुविधा पैकेज वाला लैविश लेआउट, वो भी 80% नेशनलाइज्ड बैंक फाइनेंस सुविधा के साथ। नियरेस्ट लोकेशन की बात की जाए तो गायकवाड़ पाटिल इंजीनियरिंग कॉलेज से बिल्कुल लगकर मेट्रो स्टेशन से 500 मीटर, बुट्टीबोरी सिटी सेंटर से 1 किलोमीटर और समृद्धि हाईवे से सिर्फ 5 किलोमीटर की दूरी पर एजुकेशन हब और इंडस्ट्री जोन के बीचों बीच ये लेआउट पर आपकी प्रॉपर्टी बन सकती है गोल्डन चांस। तो आज ही बुक कीजिए अपना प्लॉट सनशाइन इंफ्रा के साथ। इनका पता है प्लॉट नंबर 21, जोगी नगर, रिंग रोड, शताब्दी चौक, सुयोग नगर, नागपुर। फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट देम ऑन 9371436010। साइट विजिट also available।